स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। भिवंडीतील अन्सार मोहल्ल्यात 5 वर्ष आहिद एजाज अन्सारी याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होते। 16 डिसेंबर रोजी घराजवळ खेळत असताना आहिद हरवला होता। 2 दिवसांच्या शोधानंतर त्याचा मृतदेह एका मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडलाय। आहिदचे वडील एजाज अन्सारी हे पॉवरलूम कारखान्यात मुकादम म्हणून काम करतात। 16 डिसेंबर रोजी संध्याकाळी नमाज अदा केल्यानंतर त्यांनी आहिदला बोलावण्यासाठी बहिणीला पाठवलं, मात्र तो सापडला नाही। रात्री उशिरापर्यंत कुटुंबियांनी व स्थानिक रहिवाशांनी शोध घेतला। शेवटी शांतीनगर पोलीस ठाण्यात आहिद बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी तातडीने शोध मोहीम हाती घेतली। सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तसेच सोशल मीडियावरही मुलाच्या हरवल्याची माहिती पसरवण्यात आली। स्थानिकांनीही पोलिसांना सहकार्य करत आहिदचा शोध घेतला, मात्र 18 डिसेंबर रोजी सायंकाळी त्याचा मृतदेह एका मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडल्यानं साऱ्या परिसरात खळबळ उडाली। सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय। पोलीस या संपूर्ण प्रकाराची चौकशी करतायत। आहिद पाण्याच्या टाकीत कसा पोहोचला यामागील सत्य शोधण्यासाठी पोलीस तपास करतात। ही घटना अपघात आहे की दुसऱ्या कोणत्या तरी कृत्याचा परिणाम यावरही तपास सुरू आहे। या घटनेमुळे आहिदच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। अन्सार मोहल्ल्यात शोककळा पसरली आहे। या दुर्दैवी घटनेनं शहरातील मुलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय।